आज आपण इकॉनॉमी NCERT पासून सुरुवात करणार आहोत। इकॉनॉमीला 4 NCERT आहेत जे आपल्याला UPSC साठी रिलेव्हंट आहेत। 9वीची NCERT, 10वीची, 11वीची आणि 12वीची। 12वीच्या NCERT चे 2 पार्ट्स आहेत, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स। त्यातली मॅक्रो इकॉनॉमिक्स आपल्याला जास्त रिलेव्हंट आहे किंवा आपल्या सिलेबसला धरून आहे। पहिलं तर हे क्लिअर केलं पाहिजे काय इसेन्शियल प्री रिक्विजिट आहेत की तुम्ही ह्या लेक्चरसाठी फॉलो केले पाहिजे। म्हणजे नुसतं आलोय बसलोय लेक्चर अटेंड करतोय लेक्चर बघतोय व्हिडिओ बघतोय तर त्यांनी काही फायदा होणार नाहीये। तुमच्याकडून काही गोष्टी अपेक्षित असतील। एक म्हणजे आता आपण स्टोरी ऑफ विलेज पालमपूर या फर्स्ट चॅप्टर पासून सुरुवात करणार आहोत 9वीच्या NCERTच्या। पण उद्या किंवा पुढच्या लेक्चरला आपण जे बघणार आहोत पीपल ॲज अ रिसोर्स हा चॅप्टर ज्यावेळेला बघणार आहोत त्यावेळेला आधीच तो तुम्ही वाचणं अपेक्षित आहे। थोडक्यात जे शिकवलं जाणार आहे ते आधी वाचणं आणि दुसरं जे शिकवलं जाईल ते लगेच त्याच दिवशी नंतर लगेच रिवाइज करणं ह्या 2 गोष्टी झाल्या पाहिजेत। प्रोएक्टिव्हनेस तुमच्याकडून दिसला पाहिजे तरच या लेक्चरचा किंवा या सगळ्याचा तुम्हाला फायदा होईल। लेक्चर अटेंड करताना NCERT बुक तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे। हार्ड कॉपी अथवा सॉफ्ट कॉपी PDF मध्ये जर तुम्ही टॅब वगैरे वापरत असाल तर, बट प्रेफरेबली किंवा प्रेफरन्स कशाला दिला पाहिजे तर हार्ड कॉपीला दिला पाहिजे। UPSC अजून सुद्धा ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये आहे त्यामुळे ऑफलाईन साधनांना पण प्राधान्य द्या। तर पुस्तक तुमच्या सोबत असलं पाहिजे तरच त्याचा सेन्स येईल। ते आधीच वाचलं पाहिजे आणि लेक्चर नंतर सुद्धा जे काही झालंय ते लगेच रिवाइज केलं पाहिजे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुमच्यासोबत NCERT सोडून असली पाहिजे ते म्हणजे UPSCचा मेन्सचा सिलेबस। UPSCचा GS1 to GS4चा सिलेबस जरी आपण इकॉनॉमी करत असलो तरी सर्व GS1 to GS4चा सिलेबस तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे। सिलेबसचे पण प्रिंट आउट काढून घेणं गरजेचं आहे। प्रत्येक वेळेला आपण ज्यावेळेला डिस्कस करू तर हे सिलेबसला कसं रिलेट करायचं याच्यावरती UPSCने कसे प्रश्न विचारलेले आहेत हे आपण बघणार आहोत। मग त्याचा सेन्स यायला की सिलेबस समजून घेण्याचा सेन्स येण्यासाठी तुमच्या सोबत सिलेबस असणं गरजेचं आहे। काही लेक्चर नंतर किंवा आणखी काय थोडीशी मॅच्युरिटी आल्यानंतर तुम्हाला PYQचा सेट पण सोबत ठेवायला सांगणार आहे आपण, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स। पण सध्यासाठी सिलेबसची हार्ड कॉपी तरी सोबत ठेवली पाहिजे। आता आपण थोडंसं इकॉनॉमी बद्दल बोलूया। याचं इम्पॉर्टन्स काय आहे UPSC मध्ये तर ऑलमोस्ट 15 to 16 क्वेश्चन याचे प्रिलिम मध्ये येतात आणि हा मोठा कंपोनंट आहे तुमच्या GS3चा। मार्कांच्या पर्स्पेक्टिव्हनी किंवा एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट तर आहेच, पण ओव्हरऑल हा सब्जेक्ट यासाठी इम्पॉर्टंट आहे की कॉस्ट बेनिफिट जास्त आहे। म्हणजे आपण प्रिलिमच्या बॅचच्या लोकांना सांगतो की जर तुम्ही इकॉनॉमी पॉलिटीमध्ये प्रश्न चुकवत असाल तर तुमच्या बाहेर पडण्याचे एक्झाम प्रोसेसमधून आउट होण्याचे चान्सेस वाढतात। सायन्स तुम्ही करा, आर्ट अँड कल्चर तुम्ही करा तर महत्त्वाचे विषय आहेत, पण त्याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट कमी आहे। तुम्ही कितीही केलं तर UPSC काही प्रश्न विचारू शकते। पॉलिटी आणि इकॉनॉमीमध्ये तुमचा जर स्ट्रॉंग होल्ड असेल तर पैकीच्या पैकी गुण मिळण्याची शक्यता असते प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये आणि मेन्समध्ये पण ते इम्पॉर्टंट आहे। दुसरं असं की हा असा विषय आहे की जो कन्सेप्च्युअल क्लिअरिटी डिमांड करतो। त्याच्यामुळे जर मला न्यूजपेपरचा सेन्स यायचा असेल, करंट अफेअर मला समजून घ्यायचे असतील तरी सुद्धा इकॉनॉमी इम्पॉर्टंट ठरतो। आणखी एका अर्थाने महत्त्वाचं आहे की रिसेंट पास्टमध्ये थोडंसं UPSC GS3च्या मार्किंग बाबत कन्झर्वेटिव्ह झालेलं आहे। खूप कमी मार्क्स देते UPSC GS3 मध्ये, त्या दृष्टीने सुद्धा थोडंसं ॲम्बिशियसली आणि ॲग्रेसिव्हली सुरुवातीपासूनच GS3ची अर्थात इकॉनॉमीची तयारी केली पाहिजे। यासाठी बरेच रिझन्स आहेत बघा की का असं होतंय की कमी मार्क्स येत आहेत। तर त्यातलं एक रिझन म्हणजे इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजी किंवा इकॉनॉमिक लँग्वेज ही थोडीशी जी लँग्वेज आहे, बाकी लँग्वेज म्हणजे सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हनी बोलायचं किंवा विचार करायचं आपल्याला सवय असते। पॉलिटीबद्दल, राज्यशास्त्र, राज्यव्यवस्थेबद्दल आपल्याला थोडीफार आयडिया असते, पण इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हने आपण फार काही विचार केलेला नसतो किंवा इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजी फार आत्मसात आपल्याला झालेली नसते। त्यामुळे या लेक्चरमधून तुम्हाला काय करायचं आहे, इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजी इंटरनलाइज करायची आहे। इकॉनॉमीच्या कन्सेप्ट नीट समजून घ्यायचे जेणेकरून तुम्ही त्या मेन्समध्ये वापरू शकता। दुसरं असं या टॉपिकला खूप मोठ्या प्रमाणात डाटाचं बॅकिंग लागतं। म्हणजे तुम्ही आन्सर लिहिताय आणि मला असं वाटतं वगैरे अशा काही गोष्टी इथं चालत नाहीत। इथं डेफिनेट मायक्रो डाटा लागतो, छोटा डाटा तुम्हाला सबस्टॅन्शिएट करायला लागेल। पण आत्ता सध्याच्या लेक्चर्समध्ये NCERTच्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये तुमचा फोकस कन्सेप्च्युअल क्लिअरिटीवरती असला पाहिजे। आपण काही डाटा लेक्चर्समधून प्रोव्हाइड करणार आहोत, पण तुमचा फोकस कशावरती असला पाहिजे तर कन्सेप्च्युअल क्लिअरिटीवरती। डाटा मी कशासाठी प्रोव्हाइड करणार आहे तर कोणत्या प्रकारचा डाटा लागतो,
कोणत्या प्रकारच्या डाटाला तुम्ही पिक केलं पाहिजे याचा सेन्स तुमच्यामध्ये हळूहळू डेव्हलप व्हावा, इम्पॉर्टंट डाटा कोणता आहे हे समजावा, यासाठी पण आपण डाटा बघणार आहोत. तर या दृष्टीने एकूणच इकॉनॉमी महत्त्वाचं आहे. आधी सुरुवातीलाच बेसिक इकॉनॉमीच्या NCERT चांगल्या केल्या असतील तर बऱ्याच अंशी बरीच तुमची नंतरची रेफरन्स बुकच्या मागं पाळण्याची धडपड कमी होते. मी असं म्हणतो 12वीचं मॅक्रो इकॉनॉमिक NCERT तुम्ही खूप चांगलं इंटरनलाइज केलं तर बाकीच्या रेफरन्स बुकचं फार युटिलिटी पण नाही, म्हणजे फार करण्याची पण गरज नाही आहे, इतकं त्यांचं इम्पॉर्टन्स आहे. तर आज आपण सुरुवात करताना कशाची करणार आहोत, विलेज स्टोरी ऑफ विलेज पालमपूर या आपल्या फर्स्ट चॅप्टरची स्टार्ट करणार आहोत. पालमपूर हे एक हायपोथेटिकल इमॅजिनरी विलेज आहे. NCERT मध्ये त्यांनी सुरुवातीलाच एक्सप्लेन केले की दिस इज इमॅजिनरी विलेज. पण जरी इमॅजिनरी विलेज असलं तरी त्यांनी त्याचा जो डाटा वापरला आहे किंवा जे रिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, इट इज लाईक अ रिअल इंडियन विलेज. म्हणजे त्यांनी असं सांगितले देर आर 450 फॅमिलीज और 450 हाऊसहोल्ड्स, 450 कुटुंब आहेत, त्यातले 30% SCs आहेत, मोस्ट ऑफ देम आर लँडलेस, किंवा 30% हाऊसहोल्ड्स इन दिस विलेज, या गावातील 30% म्हणजे किती, 450 पैकी 30%, याचा अर्थ 150 विलेजेस, 150 हाऊसहोल्ड्स. 150 हाऊसहोल्ड्स या गावातले काय आहेत, लँडलेस आहेत. आणि जर तुम्ही ॲक्च्युअल इंडियाच्या रुरल हाऊसहोल्ड जे लँडलेस आहेत बघितलं तर ते सुद्धा 30%च आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जरी हायपोथेटिकल किंवा इमॅजिनरी विलेज असलं तरी NCERTने काय केलेलं आहे, ते रिअलिस्टिक रिप्रेझेंटेशन राहील याचा प्रयत्न केलेला आहे. या चॅप्टरमधील जनरल स्टेटमेंट किंवा जनरल अंडरस्टँडिंग घेण्याऐवजी आपण टॉपिकची सुरुवात या NCERTच्या सेकंड पेजवर जी कन्सेप्ट दिलेली आहे ते कन्सेप्टपासून करूया. एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजायची आहे, दॅट इज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. कोणती कन्सेप्ट आहे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाचे घटक. मराठीत त्याला आपण काय म्हणतो, उत्पादनाचे घटक. सो बेसिकली फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मीन्स तुम्हाला जर कोणतेही प्रोडक्शन करायचं असेल, उत्पादन करायचं असेल, कोणत्याही गोष्टीचं उत्पादन करायचं असेल तर त्याच्यासाठी ज्या इसेन्शियल गोष्टी लागतील दॅट आर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आता अशा कोणत्या इसेन्शियल गोष्टी आहेत की ज्या मला लागतात प्रोडक्शन प्रोसेसमध्ये, तर 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आपण रेकग्नाइज करतो. दॅट आर लँड, तुमच्या NCERTमध्ये क्लिअरली दिलेलं आहे. देन लेबर, मला जमीन लागणार आहे, कोणती फॅक्टरी इस्टॅब्लिश करायची आहे, कोणतेही प्रोडक्शन करायचं आहे. देन आय विल बी रिक्वायरिंग लेबर, मला काम करायला माणसं लागतील. देन आय विल बी रिक्वायरिंग फिजिकल कॅपिटल. अँड फोर्थ इज ह्युमन कॅपिटल, मानवी भांडवल, जे काय करेल ते कोणत्या प्रकारचं प्रोडक्शन करायचं याचा डिसिजन घेईल, किती इन्व्हेस्टमेंट करायची याचा डिसिजन घेईल, ज्याला आपण एंटरप्रेनर असं सुद्धा म्हणतो, उद्योजक. तर ते काय असतं, ह्युमन कॅपिटल फोर्थ टाईप. तो थोडक्यात फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट यासाठी आहे की नंतर ज्या वेळेला मला शिकायचं की GDP कसा कॅल्क्युलेट केला जातो, GDP ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, त्यावेळेला ही कन्सेप्ट परत येणार आहे, मला समजून घ्यायची. आणि आणखी एका अर्थाने ती महत्त्वाची जी आपण पुढच्या कन्सेप्टमध्ये बघूयाच. सो देर आर बेसिकली 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, फिजिकल कॅपिटल अँड ह्युमन कॅपिटल. म्हणजे लँडमध्ये काय येतं तर बेसिकली बाकीचे सगळे नॅचरल रिसोर्सेस येतात. जरी त्याने लँड शब्द वापरला असला तरी त्याच्यात नॅचरल रिसोर्सेस येतात. कोणतेही प्रोडक्शन प्रोसेस करायची सुरुवात तर बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट काय, मला जमीन पाहिजे, जागा पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं लेबर लागतं, काम करायला माणूस. आता लँडला पार्टिसिपेट करण्याच्या बदल्यात ह्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जर ते लोक प्रोडक्शन करायला मदत करणार असतील तर त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी मिळणार आहे म्हणून ते प्रोडक्शन घेत आहेत. लँडला मिळतं रेंट, ज्याला आपण खंड म्हणतो. म्हणजे समजा मी एखादी लँड घेतलेली आहे तर त्याच्यावरती मला रेंट पे करावा लागतो. सो लँडला काय मिळतं, रेंट मिळतं. सो लँडला प्रोडक्शन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केल्याच्या बदल्यात रेंट मिळतं. दुसरं, लँड नंतर काय, लेबर. लेबर पार्टिसिपेट करते तर त्याच्या बदल्यात त्याला काय मिळणार आहे, वेजेस, म्हणजेच काय, वेतन किंवा मजुरी. सो लँड, लेबर. आणि तिसरी रिक्वायरमेंट असते फिजिकल कॅपिटल, भौतिक भांडवल. आता या फिजिकल कॅपिटलचे 2 टाईप्स दिलेत आपल्या NCERTमध्ये पण, वर्किंग कॅपिटल अँड कोणतं कॅपिटल दिले, दुसरं फिजिकल कॅपिटलचे 2 टाईप्स कोणते दिलेले आहेत, वर्किंग कॅपिटल अँड फिक्स्ड कॅपिटल. तर काय प्रकार आहे बरं, त्याला आपण खेळतं भांडवल पण म्हणतो वर्किंग कॅपिटलला मराठीमध्ये.
चालू भांडवल, खेळतं भांडवल हा जास्त शब्द वापरला जातो. आणि दुसरा आहे फिक्स्ड कॅपिटल, स्थिर भांडवल. तर लक्षात घ्या, जर पैसा असेल, मनी, रॉ मटेरियल, कोणत्याही प्रकारचा कच्चा माल, तर हा मला डे टू डे प्रोसेसमध्ये लागणार आहे प्रोडक्शन प्रोसेसचा, तर त्याला मी वर्किंग कॅपिटल म्हणणार. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये तो मला सारखा वापरावा लागणार आहे. दुसरा आहे जो फिक्स कॅपिटल, म्हणजे मशिनरी, कोणते इक्विपमेंट, तर मी काही लगेच वापरून टाकणार नाही. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये मला बऱ्याच वर्षापर्यंत, बऱ्याच काळापर्यंत त्याची मदत होणार आहे, त्याला आपण म्हणणार वर्किंग कॅपिटल. सो आपण पहिलं बघितलं लँड, देन लेबर, थर्ड इज फिजिकल कॅपिटल. फिजिकल कॅपिटलचे दोन टाइप्स होतात, फिक्स्ड कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल. फोर्थ, त्या फिजिकल कॅपिटलला काय मिळतं रिटर्नमध्ये, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केल्याच्या, तर त्यांना मिळतं इंटरेस्ट. पैसा आहे तर त्याच्यावर काय मिळणार, इंटरेस्ट, व्याज मिळणार आहे. आणि फोर्थ ह्युमन कॅपिटल, तो काय करणार आहे, डिसिजन घेणार आहे, प्रोडक्शन कशाचं करायचं, किती करायचं, कोणत्या लेबरला घ्यायचं, किती इन्व्हेस्टमेंट करायची, हे सगळ्याचं डिसिजन घेणार आहे ह्युमन कॅपिटलला. त्याच्या बदल्यात मिळतो प्रॉफिट. सो लँडला रेंट, देन लेबरला वेजेस, फिजिकल कॅपिटलला इंटरेस्ट, आणि फोर्थ ह्युमन कॅपिटलला मिळतो प्रॉफिट. हे पण लक्षात ठेवायचं आहे, कारण हे पण नंतर आपल्याला GDP ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय हे समजायला मदत करणार आहे. सो हे समजलंय फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आपण समजा असाच प्रश्न आला, फक्त सुरुवातीला आपल्या स्टेजला आपल्याला बेसिक प्रश्न लिहायचे, तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनवरती नोट्स लिहा. तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा तर डेफिनेशन सांगायला लागेल. व्हॉट डू यू मीन बाय फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन? दीज आर इसेन्शियल प्रीरिक्विजिट टू डू एनी टाइप ऑफ प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीज, अँड देर आर 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बेसिकली, आणि ते एक्सप्लेन करावे लागतील विथ एक्झाम्पल्स. आता आपल्याकडे हे जे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत, ते जास्त आहेत, कमी आहेत, हा मुद्दा वेगळा, पण ते तुम्ही कसे वापरता हे खूप महत्त्वाचं असतं इकॉनॉमीमध्ये. इकॉनॉमीमध्ये प्रोडक्शन सोबतच प्रोडक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे, उत्पादकता. आता प्रोडक्टिव्हिटी या वर्डचा अर्थ काय होतो, कशाला म्हणायचं प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता कशाला म्हणायचं? समजा एखादा कामगार आहे, लेबर हा माझा 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मधला दुसरा घटक आहे. तर एक लेबर आहे 8 तासामध्ये 100 शर्ट तयार करतो, आणि दुसरा लेबर आहे तो 8 तासामध्ये 200 शर्ट प्रोड्यूस करतोय. हु इज मोर प्रोडक्टिव्ह? सेकंड वन. ऑब्विसली कोण जास्त प्रोडक्टिव्ह आहे, तर सेकंड वन जास्त प्रोडक्टिव्ह आहे. तर मला विदिन टाइम तुम्ही किती काम करताय हे वर कळतं. म्हणजे समजा एखादा मुलगा आहे, तो म्हटलं मी लायब्ररीमध्ये 12 तास अभ्यासाला बसतो आणि 2च पानं वाचतोय, आणि दुसरा आहे की तो म्हणतो मी 2 तास बसतोय पण 4-5 पानं वाचतोय. तर हु इज मोर प्रोडक्टिव्ह? द सेकंड वन. तो प्रोडक्टिव्हिटी सुद्धा इकॉनॉमीमध्ये महत्त्वाची आहे. म्हणजे इंडियाच्या केसमध्ये लँड आपल्याकडे आहे, बट ती प्रोडक्टिव्हली आपण यूज करत नाही. आपल्याकडे लेबर इतकं सगळं आहे, पण आपण ते प्रोडक्टिव्हली यूज करत नाही. सो इम्पॉर्टंट कन्सिडरेशन इन केस ऑफ इंडिया इज दॅट वी शुड यूज इट प्रोडक्टिव्हली. आता ह्या प्रोडक्टिव्हिटीच्या कंटेक्समध्ये एक कन्सेप्ट आपण समजून घेऊया, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट बेसिक इकॉनॉमिक कन्सेप्ट. मी म्हटलं की तुम्हाला बेसिक टर्मिनॉलॉजी, बेसिक गोष्टी परत परत वापरायच्या आहेत, त्या कंटेक्स्टमध्ये सुद्धा ती महत्त्वाची आहे. तर कोणती कन्सेप्ट आहे? कॅपिटल आउटपुट रेशो. कन्सेप्ट इज कॅपिटल आउटपुट रेशो. Capital divided by output. Capital divided by output is capital output ratio. याचा अर्थ काय, तर मी किती कॅपिटल इन्व्हेस्ट करतोय आणि त्याच्या बदल्यात मला किती आउटपुट मिळते, दॅट इज कॅपिटल आउटपुट रेशो. भांडवल आणि त्याच्या बदल्यात मला आउटपुट. आता एक विचार करा, असा रेशो तुमच्या नोटबुकमध्ये लिहून द्या, कॅपिटल डिवायडेड बाय आउटपुट. कॅपिटल डिवायडेड बाय आउटपुट लिहिलंय. आता विचार करा, दिस रेशो जर इकॉनॉमिक सेन्समध्ये लो असायला पाहिजे की हाय असायला पाहिजे? दिस रेशो शुड बी लो और हाय. कसा असायला पाहिजे हा रेशो, याचा विचार करा. दिस कॅपिटल आउटपुट रेशो शुड बी हाय और लो. इफ हाय वाय. म्हणजे आपण असे प्रश्न विचारत राहणार आहोत आणि तुम्हाला विचार करायला लावणार आहोत, कारण याचा अल्टिमेट मोटिव्ह काय की तुम्ही विचार करणं. कारण UPSCला काय लागणार आहे, तुम्ही स्वतः विचार करणं आणि त्या लेवलपर्यंत जाणं.
सो मी म्हणतो की कॅपिटल आउटपुट रेशो हाय असायला पाहिजे की लो. काय असेल याचं उत्तर? तर लक्षात घ्या, समजा मी असं एक रिप्रेझेंटेशन करणार आणि असे प्रश्न जर आले रेशो बेस्ड इकॉनॉमीमध्ये, तर ते पेपरमध्ये आधी लिहून बघायचं कॅपिटल डिवायडेड बाय आउटपुट असं विचारले, कारण असे साधे साधे प्रश्न चुकण्याची शक्यता असते. आता ते काय म्हणतायत, कॅपिटल डिवायडेड बाय आउटपुट. समजा मी असं म्हटलं आय इन्व्हेस्टेड 100 रुपीज, मी किती रुपये इन्व्हेस्ट केले, माझं कॅपिटल किती होतं 100 आणि मला आउटपुट मिळालं 120. सो माय कॅपिटल आउटपुट इज 100 डिवायडेड बाय 120. आता दुसऱ्या केसमध्ये मी काय केलं, 100 रुपीज इन्व्हेस्ट केले आणि आय गेट दी आउटपुट 90, मला 90 रुपयेच परत मिळाले. कोणत्या केसमध्ये रेशो हाय आहे आणि कोणत्या केसमध्ये रेशो लो आहे? तर ऑब्विसली इथे तुमचा डिनॉमिनेटर ज्याने तुम्ही डिवाइड करताय इज हाय. सो हा जो रेशो आहे हा 1 पेक्षा कमी येईल, 1 पेक्षा कमी येईल. तर इथे हा रेशो 1 पेक्षा जास्त येणार आहे. जे तुम्ही डिवाइड करताय तो आस्पेक्ट कमी आहे. सो या केसमध्ये जिथे मला लॉस होतोय तिथे कॅपिटल आउटपुट रेशो काय आहे, हाय आहे. तर हिअर वेन आय एम गेटिंग मोर प्रॉफिट मोर रिटर्न रेशो इज लो. सो इन इकॉनॉमी यू वॉन्ट दिस कॅपिटल आउटपुट रेशो टू बी लो. तुम्हाला हा रेशो कसा असायला पाहिजे, लो असायला पाहिजे, तरच इकॉनॉमिक सेन्समध्ये तो फायदेशीर ठरतो. नाहीतर काय करताय, म्हणजे तुम्ही कॅपिटल ओतताय पण त्याच्या बदल्यात आउटपुटच मिळत नाहीये. 2 भावंड आहेत, घरचे समान खर्च करतायत त्यांच्या शिक्षणावरती, एक चांगले मार्क काढतोय दुसरा काढत नाही. याचा अर्थ काय, जो कमी मार्क काढतोय कॅपिटल आउटपुट रेशो हाय आहे, खूप पैसे गुंतवून पण काही रिझल्ट देत नाहीये, दुसरा तेवढेच पैसे गुंतवून जास्त रिझल्ट देतोय. इंडियन इकॉनॉमीमध्ये हा प्रॉब्लेम आहे की आपला हा कॅपिटल आउटपुट रेशो नेहमी हाय राहतो. म्हणजे आपल्याकडे ह्या आउटपुट कॅपिटलची जी मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी आहे, प्रोडक्टिव्हिटी बेसिकली काय आहे, कमी आहे. त्याच्यामुळे हे लक्षात आलेलं की कॅपिटल आउटपुट रेशो म्हणजे काय. मग मी आता तुम्हाला असं विचारलं की हा कॅपिटल आउटपुट रेशो जर लो असणं चांगलं असतं तर हा कॅपिटल आउटपुट रेशो लो करायला मला काय करावं लागेल? याचा अर्थ साधा काय, मला प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागेल. कमी कॅपिटल इन्व्हेस्ट करून पण मला जास्त आउटपुट जर जनरेट करायचे तर मला प्रोडक्टिव्हिटी वाढवणं गरजेचं आहे. मला प्रोडक्टिव्हिटी वाढवावी कोणाची लागेल, तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनची. लँडनी तेवढ्याच लँडमध्ये जास्त प्रोडक्शन करणं, लेबरनी तेवढ्याच काळात ते जास्त प्रोडक्शन करणं, फिजिकल कॅपिटलनी मला जास्त रिटर्न देणं, याला काय म्हणणार आपण, प्रोडक्टिव्हिटी. या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनची प्रोडक्टिव्हिटी वाढली तर आपला कॅपिटल आउटपुट रेशो काय होईल, लो होईल. ही जी कन्सेप्ट आहे कॅपिटल आउटपुट रेशोची आपल्याला परत परत येणार आहे. यूपीएससीने याच्यावरती कसे प्रश्न विचारलेत हे सुद्धा आपण बघणार आहे. पण सुरुवातीच्या कंटेक्स्टमध्ये एवढं लक्षात आलेलं आहे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय आणि कॅपिटल आउटपुट रेशो म्हणजे काय. या 2 कन्सेप्ट आहेत की ज्या इम्पॉर्टंट आहेत आणि या पहिल्या चॅप्टरच्या कंटेक्स्टमधून आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. इथपर्यंत काही डाऊट आहे का? ओके. आता त्यांनी काय केलेलं आहे, त्या विलेजचं एक जनरल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की पालमपूर विलेज कसं आहे. ते म्हणतात वेल कनेक्टेड आहे, 450 हाऊस होल्ड आहेत, मेजर ऑक्युपेशन इज फार्मिंग. एकदम टिपिकल इंडियन विलेजचं जसं डिस्क्रिप्शन असावं तसं विलेज आहे. ते म्हणतात वेल कनेक्टेड आहे, देर इज इरिगेशन फॅसिलिटी, गावामध्ये सिंचनाची व्यवस्था आहे, मल्टिपल क्रॉपिंग होते, म्हणजे वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं क्रॉपिंग ते करत आहे. आता 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा, यूपीएससीने याच्यावरती प्रिलिममध्ये पण प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट डू यू मीन बाय मिक्स्ड फार्मिंग? 2 वर्ड आहेत, मिक्स्ड फार्मिंग अँड मल्टिपल क्रॉपिंग. मिक्स्ड फार्मिंग आणि मल्टिपल क्रॉपिंग. तर फरक काय आहे, तर मल्टिपल क्रॉपिंगमध्ये तुम्ही काय करताय, मल्टिपल क्रॉप्स ग्रो करताय अक्रॉस दी सीझन किंवा एकाच फील्डमध्ये वेगवेगळे क्रॉप तुम्ही ग्रो केले. मिक्स्ड फार्मिंग म्हणजे काय, तर तुम्ही फार्मिंग सोबत फूड प्रोडक्शन सोबत काय करताय, ॲनिमल हजबंड्री करताय, तर त्याला मिक्स्ड फार्मिंग असं म्हणतात. इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रेअरिंग हा आपल्या GS3च्या सिलेबसमधला पॉईंट आहे. त्या कंटेक्समध्ये मिक्स्ड फार्मिंग हा वर्ड महत्त्वाचा आहे. सो पालमपूरमध्ये काय होतंय, मिक्स्ड फार्मिंग पण होतंय, मल्टिपल क्रॉपिंग पण होतंय. मल्टिपल क्रॉपिंग ते का करू शकतायत, कारण इरिगेशनची फॅसिलिटी आहे. इरिगेशन असेल तर मी काय करू शकतो, तर ते ग्रो करू शकतो, मल्टिपल क्रॉप ग्रो करू शकतो अक्रॉस दी सीझन. नाहीतर मान्सून डिपेंडंट असेल तर बाकीच्या ह्याच्यामध्ये मला ग्रोच करता येणार नाही. दुसरं असं की हे जे पालमपूरचं गाव आहे
ते टाउनला जवळच्या सिटीजला सुद्धा चांगलं वेल कनेक्टेड आहे, मोबिलिटी आहे. आता मला सांगा या डिस्क्रिप्शन वरून काय वाटतं की या गावामध्ये जे मायग्रेशन असेल शहराकडे होणार ते कमी असेल की जास्त असेल? ऑब्विसली काय असणार आहे? कमी असणार आहे. तर या गावामध्ये मायग्रेशन पण कमी असणार आहे. तर बेसिकली मायग्रेशन लोक का करतात याचे 2 रिझन मेजरली दिले जातात. वाय डू पीपल मायग्रेट? लोक स्थलांतर का करतात? तर याचे 2 मेजर रिझन काय आहे? वन इज पुल फॅक्टर अँड सेकंड इज पुश फॅक्टर. वन इज पुल फॅक्टर अँड सेकंड इज पुश फॅक्टर. पुल म्हणजे काय की मला काहीतरी आकर्षित करतंय, अट्रॅक्ट करतंय. पुश मला काहीतरी धक्का दिला जातोय, तिथून जाण्यासाठी एक प्रकारे कंपल्शन क्रिएट केलं जातं. पुल फॅक्टर म्हणजे काय, मी शहरामध्ये कशासाठी जातोय तर तिकडं चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, एंटरटेनमेंटची साधनं चांगली आहेत, एज्युकेशन आणखी चांगलं आहे. पुश फॅक्टर माझ्याकडे एम्प्लॉयमेंटच नाही आहे गावामध्ये, कोणत्याही प्रकारची बेसिक फॅसिलिटीज पण प्रोव्हाइड केली जात नाही आहे, आणि अशी अवस्था आहे की मला काय आहे की एक प्रकारे बाय फोर्स मला कंपल्शनच केलं जातं की इथून गेलं पाहिजे. तर या गावातून मी बाहेर पडतोय. भारतामध्ये मेजरली जे स्थलांतर होतंय गावामधून ते कसं होतंय? पुश फॅक्टरनी होतंय. म्हणून ते गावामधून जाऊन काय करतात? शहरांमध्ये येतात, झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. तर आता आपण स्मार्ट सिटीज असं वर्ड वापरतो, पण हे स्मार्ट विलेजेस झाल्याशिवाय स्मार्ट सिटी होणारच नाही आहे. कारण मग त्याच्यामुळे काय होणार आहे की शहरांवरती ताण येणार आहे. तर हे पुश फॅक्टरचं मायग्रेशन आपल्याला कमी करायला लागेल. कारण गावामध्ये काय आहे? एम्प्लॉयमेंटच्या प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ फॅसिलिटीचे प्रॉब्लेम्स आहेत. तर ते काय करते? मला पुश करते. म्हणजे एक म्हटलं जातं बघा, अस्मानी आणि सुलतानी संकटांनी हे केलं होतं, मराठीमध्ये म्हटलं होतं. अस्मानी आणि सुलतानी संकट म्हणजे काय? एक अस्मानी म्हणजे नेचर असं आहे की तो काय करतोय? मला प्रॉब्लेम क्रिएट करतोय. पाऊस खूपच पडला, पाऊस पडलाच नाही. सुलतानी याच्या केसमध्ये थोडंसं ते मुघल काळातलं जरी आलेलं असलं तरी सुलतानी म्हणजे सोसायटीमधले प्रॉब्लेम, सोशल इनिक्विलिटी, सामाजिक असमानता या कंटेक्स्टमध्ये ते वापरलं जातं. पुल फॅक्टर आकर्षित करणाऱ्या गोष्टी. तर या 2 फॅक्टरच्या आधारावरती, तर अर्थात पालमपूरमध्ये हे पुश फॅक्टरचं मायग्रेशन काय आहे? कमी आहे असं आपण म्हणू शकतो. जे इरिगेशन त्याच्यामध्ये वापरलेलं आहे, तर तिथं तुमच्या एनसीईआरटीच्या फर्स्ट पेजवरतीच एक वर्ड वापरला आहे, दे आर युजिंग ट्यूबवेल इरिगेशन. कोणत्या प्रकारचं इरिगेशन वापरलं जात आहे पालमपूरमध्ये? ट्यूबवेल इरिगेशन. आता GS3चा पहिल्यांदा तर सिलेबस बघितला पाहिजे, आणि इरिगेशन हा असा स्पेसिफिकली पॉईंट आहे का कुठे हा पण बघितला पाहिजे. तर GS3चा सिलेबस तुम्ही नीट बघितला तर त्यात दिसेल डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम स्टोरेज नावाचा स्पेसिफिकली सिलेबसमध्ये पॉईंट आहे. तर त्यावेळेला आपल्याला ट्यूबवेल इरिगेशन म्हणजे काय, ट्यूबवेल इरिगेशनचे फायदे आणि तोटे हे बघता येतं. ट्यूबवेल तुम्ही काय करू शकता? क्विकली एक गुगलमध्ये फोटो बघू शकता. ट्यूबवेल इरिगेशन म्हणजे काय? तर एक प्रकारे अंडरग्राऊंड वॉटर विथ इलेक्ट्रिसिटी पंप करणं. पंजाब हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. पाईप मोठमोठे वापरले जातात. दॅट इज ट्यूबवेल इरिगेशन. मराठी मीडियमचे जे आहेत त्यांच्यासाठी ट्यूबवेल इरिगेशनला विंधन विहिरी असं म्हटलं जातं. विंधन विहिरी. बट एक्झाममध्ये ट्यूबवेल इरिगेशन हा डायरेक्टली वर्ड तुम्ही वापरला तरी चालू शकतो. तर या ट्यूबवेल इरिगेशनचा मेजर वापरतो, आणि ते काय म्हणतात तिथं एनसीईआरटीमध्ये दिले बघा, विथ इलेक्ट्रिसिटी ते ट्यूबवेल इरिगेशन वापरतात. कारण खूप मोठ्या खालून आपल्याला ते पाणी काढावं लागतं. पंजाब हरियाणामध्ये ह्या ट्यूबवेल इरिगेशनच्या आधारावर आपण काय केलं? ग्रीन रिव्होल्यूशन केलं होतं, हरित क्रांती. तर या ट्यूबवेल इरिगेशनचे फायदे तोटे बरेच आहेत. हे पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत की ट्यूबवेल इरिगेशननी काय फायदे. आपल्याला ग्रीन रिव्होल्यूशन ज्यावेळेला बघायचं आहे त्यावेळेला हा टॉपिक बघायचा आहे. पण आणखी एक फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आणि कॅपिटल आउटपुट रेशो सोबत आणखी एक कन्सेप्ट आज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे या ट्यूबवेल इरिगेशनच्या कंटेक्स्टमध्ये. म्हणजे हे इरिगेशन का मोठ्या प्रमाणात वापरलं जातं पंजाब हरियाणामध्ये त्याचं पण उत्तर तुम्हाला मिळेल. सो वी आर गोइंग टू सी द कन्सेप्ट ऑफ क्रॉस सबसिडी. कोणती कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे? क्रॉस सबसिडीची कन्सेप्ट बघायची आहे. आता काय अर्थ होतो या क्रॉस सबसिडीचा? तुम्ही जर ट्रेननी प्रवास केलेला असेल तर तिकिटावरती, ट्रेनच्या तिकिटावरती एक वाक्य लिहिलेलं असतं की जर तुम्ही भारतीय रेल्वेला 1 रुपया देताय तर त्याच्या बदल्यात आम्हाला 56 पैसेच मिळतात. थोडक्यात 44 पैसे आम्ही काय जातोय? लॉसमध्ये जात आहोत.
असं लिहिलेलं असतं तिकीटवरती जर तुम्ही ऑब्झर्व केलं. आणि UPSCमध्ये हे गरजेचं आहे, तुम्ही आजूबाजूला आता चांगलं कीनली ऑब्झर्व केलं पाहिजे. गव्हर्नमेंटच्या स्कीम तुम्हाला आजूबाजूला दिसतील, एसएचं कंटेंट, GSचं कंटेंट आजूबाजूला दिसेल, जर तुम्ही कीनली ऑब्झर्व करत असाल तर. म्हणजे साधं एकदा UPSCने प्रश्न विचारला होता, प्रिलिममध्ये स्टेटमेंट होतं, आधार कार्ड इज अ प्रूफ ऑफ सिटिझनशिप. तर आधार कार्डच्या बॅक साईडलाच असतं, आधार कार्ड इज नॉट अ प्रूफ ऑफ सिटिझनशिप. पण आपण ते कीनली वाचलेलं नसतं, बघितलेलं नसतं. तर अशा कीनली ऑब्झर्वेशन पाहिजे. तर रेल्वेच्या तिकिटेवरती असं लिहिलेलं असतं की इफ यू आर पेईंग 1 रुपी टू इंडियन रेल्वे वी आर रिसिव्हिंग ओनली 56 पैसे. मग हे 44 पैसे जातात कुठं हे समजून घ्यायचं असेल तर क्रॉस सबसिडी ही कन्सेप्ट आपल्याला समजावी लागेल. तर क्रॉस सबसिडी म्हणजे काय? समजा एखादा तुमचा हे आहे, तुमचे 2 बिझनेस आहेत आणि एक बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे आणि दुसरा बिझनेस लॉसमध्ये आहे. तर तुम्ही काय केलं, ह्या प्रॉफिटमध्ये चाललेल्या बिझनेसचा पैसा रेव्हेन्यू दुसऱ्या लॉसमध्ये चाललेल्या बिझनेससाठी वापरला आणि त्याला सपोर्ट केलं. तर तेच प्रकारे एक प्रकारे क्रॉस सबसिडी असते. म्हणजे रेल्वेमध्ये बघा 2 आहेत, पॅसेंजर मुवमेंट आहे आणि दुसरी आहे फ्रेट मुवमेंट, माल वाहतूक. फ्राईट किंवा फ्रेट ज्याला म्हणतो आपण, ते माल वाहतूक. तर ते फ्राईट मुवमेंटवरती रेल्वे काय करते, जास्त पैसे आकारते आणि जी पॅसेंजर रेल्वे आहे त्याला काय करते, सबसिडाईज करते. सो एक बिझनेसमधला पैसा दुसऱ्या बिझनेसला किंवा दुसऱ्या गोष्टीला पैसा वापरला गेला तर त्याला क्रॉस सबसिडी म्हणतात, सबसिडाईज करणं. आणखी याचं एक एक्झाम्पल म्हणजे आपल्याला जी घरामध्ये वीज येते, पॉवर येते, ती रिलेटिव्हली चीप असते आणि जी इंडस्ट्रीला, उद्योगांना वीज मिळते दॅट इज रिलेटिव्हली इट इज मोर एक्सपेन्सिव्ह, महाग असते. तर काय केलं जातं, त्या बिझनेसला कडून जास्त दर आकारून इकडची वीज सबसिडाईज केली जाते. आपल्याला जी मिळणारी वीज आहे ती कशी असते, सबसिडाईज असते. याला सुद्धा काय म्हणणार, क्रॉस सबसिडी. आता मेजॉरिटी ऑफ द ठिकाणी काय, फार्मर्सला फ्री इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे. तो इलेक्ट्रिसिटी सप्लाय करताना मला काय करावं लागणार आहे, दुसऱ्या सेक्टर्सकडून जसं की इंडस्ट्री आहे त्यांच्याकडून जास्त दर आकारावा लागेल आणि तो आकारलेला दर मी काय देणार आहे, फार्मर्सला सबसिडाईज वीज देण्यासाठी वापरणार आहे, दॅट इज क्रॉस सबसिडी. सो एक सेक्टरमधला पैसा तुम्ही दुसऱ्या सेक्टरला सबसिडाईज करायसाठी वापरताय, दॅट इज क्रॉस सबसिडी. आणि ह्या क्रॉस सबसिडीमुळेच ट्यूबवेल इरिगेशन मेजरली वापरलं जातं, कारण इलेक्ट्रिसिटी खूप चीपर लेवलला अवेलेबल आहे. आता सध्या पंजाब हरियाणामध्ये वेगवेगळे अल्टरनेटिव्ह इरिगेशन फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी काम चाललेलं आहे, पण ते नाही ॲक्सेप्ट केलं जातं बिकॉज ऑफ दिस क्रॉस सबसिडी. तो 3 कन्सेप्ट आज आपण मेजरली बघितलेले आहेत, दॅट आर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, कॅपिटल आउटपुट रेशो अँड क्रॉस सबसिडी. आणि पूल आणि पुश फॅक्टर ह्या पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट किंवा इम्पॉर्टंट टर्म आपण बघितलेला आहे. ओव्हर द पिरियड लेक्चर झाल्यानंतर तुम्ही की कन्सेप्टची वेगळी लिस्ट असली पाहिजे, म्हणजे ह्या माझ्या की कन्सेप्ट आहेत आणि त्या परत रिवाईज केल्या पाहिजेत. तर की कन्सेप्ट रिवाईज केल्या तर ती लँग्वेज पण इंटरनलाइज होईल, हे शब्द मला वापरले तर चांगला फायदा होईल. त्याच्यानंतर पुढे NCERTमध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट दिला आहे, दॅट इज लँड इज फिक्स्ड. आता मी म्हटलं की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत लँड, पण लँड म्हणजे मला कल्टिवेशन करायचं आहे, ॲग्रिकल्चरमध्ये मला प्रोडक्शन वाढवायचं आहे, पण ॲग्रिकल्चरमधली लँड मी एका लिमिटनंतर वाढवू शकत नाही. टायटलच काय दिले NCERTने, लँड इज फिक्स्ड. तर बॉक्स किंवा टेबल 1.1 बघा, तुमच्या NCERTमध्ये जो टेबल दिला आहे 1.1, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इयर दिलेला आहे आणि कल्टिवेटेड एरिया, म्हणजे तो कल्टिवेटेड एरिया इंडेक्स किती आहे, लागवडी खालचं क्षेत्र किती आहे ते दिलेलं आहे. तर तुम्ही जर बघितलं 1950 पासूनचा तो आकडा आहे आणि 2015, 16, 17, 18 पर्यंत ऑलमोस्ट तो कल्टिवेटेड एरिया सेम राहिलेला आहे, त्यात फार काही वाढ करता आली नाही. आणि आता तर अर्बनायझेशन वाढतंय, दुसऱ्यासाठी इंडस्ट्रीसाठी जागा लागणार आहे, तर मग तुम्ही ॲग्रिकल्चरच्या अंडरची लँड काय करू शकत नाही, फार वाढवू शकत नाही. आता हा जो डाटा आहे हा मला माझ्या नोट्समध्ये काढावा लागेल, हा लक्षात ठेवायला लागेल, कारण परीक्षेमध्ये मी तो वापरू शकतो. पण परीक्षेमध्ये तुम्ही 1950 पासूनचे सगळेच आकडे लक्षात ठेवू शकत नाही. तुम्ही काय करा, पहिला दुसरा 1950-51 एक लक्षात ठेवा, किती दिले त्यांनी, 129 मिलियन हेक्टर्स. त्यावेळेला भारतात किती होतं लागवडी खालचं क्षेत्र, 129 मिलियन हेक्टर, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2-3 आकडे लक्षात ठेवा जे मला दाखवता येईल टॅब्युलर फॉर्ममध्ये. डाटा लक्षात ठेवताना, कोणतीही गोष्ट लक्षात ठेवताना परीक्षेचा विचार केला पाहिजे की परीक्षेमध्ये हे रिप्रोड्यूस आपण करू शकतो का. जास्त सगळंच लक्षात ठेवायला गेलं तर आत्ता तुम्हाला बरं वाटेल, पण नंतर सगळं एकत्र होईल त्यावेळेला तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. मग जर लँड इज फिक्स म्हणजे लँड फार मी वाढवू शकत नसेल, तर मग इज देअर एनी अदर वे टू कल्टिवेट मोर फ्रॉम दी सेम लँड.
अशी पण हेडिंग तुमच्या एनसीईआरटीत दिले. इज देअर अ वे वन कॅन ग्रो मोर फ्रॉम सेम लँड, अशी डायरेक्ट हेडिंग आहे किंवा क्वेश्चन तुमच्या एनसीईआरटीत विचारलेला आहे. तर काय करावं लागेल, परत एकदा मल्टिपल क्रॉपिंग करावं लागेल. एका सीझनमध्ये न करता अक्रॉस वेगवेगळ्या सीझन मला कल्टिवेशन करावं लागेल आणि त्यासाठी मला इरिगेशन लागेल. थोडक्यात तुम्हाला जर लँडची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर इसेन्शियल गोष्ट कोणती आहे, तर तुमच्याकडे इरिगेशन असलं पाहिजे किंवा तुम्ही हाय यील्डिंग व्हरायटीज वापरू शकता ज्या आपण ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये वापरल्या. तर ग्रीन रिव्होल्यूशन हा टॉपिक आपल्याला पुढे जाऊन नंतर सेपरेटली थोडा विस्ताराने बघायचा आहे. हाय यील्डिंग व्हरायटीज म्हणजे काय, अशी बियाणं की जी काय करतील, हाय यील्ड हायर प्रोडक्शन आपल्याला देतील. त्याच्यानंतर आणखी एक या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट डाटा आहे किंवा जो डाटा आपल्याला परीक्षेमध्ये थेटपणे वापरता येऊ शकतो. आपला टॉपिक आहे लँड रिफॉर्मचा किंवा रिसोर्स डिस्ट्रीब्युशनचा. या सगळ्याच्या कंटेक्स्टमध्ये हा डाटा इम्पॉर्टंट आहे. दॅट इज लँड डिस्ट्रीब्युशन इन पालमपूर और अक्रॉस इंडिया. एक तर पाय चार्टमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, तर लँड स्मॉल फार्मर्स किती आहेत आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे त्यांच्या लँडचं ते दिलेलं आहे. ते खूप क्रिएटिव्हली तुम्ही असे पाय चार्ट वगैरे लगेच एनसीईआरटीमधून पिक केले पाहिजेत, कारण इनोव्हेटिव्हनेस आपल्याला मेन्सच्या परीक्षेत लागतो. म्हणजे साधं तुम्हाला विचारलं की भारतामध्ये स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स किती आहेत, तर दे आर 85%. 85% फार्मर्स इन इंडिया आर स्मॉल अँड मार्जिनल. यांना आपण सीमांत लघु शेतकरी, लघु मध्यम आकाराचे शेतकरी, स्मॉल अँड मार्जिनल. मार्जिनल म्हणजे सीमांत. तर 2 हेक्टरपेक्षा ज्यांची लँड कमी आहे असे फार्मर्स म्हणजे 85% इंडियामध्ये आहेत. हा सोर्स मला कुठून मिळतो, तर ॲग्रिकल्चर सेन्सस आहे. ॲग्रिकल्चर सेन्सस सोर्स माहीत असणं किंवा सोर्स लिहिणं परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण तो डाटा मग स्पेसिफिक होतो. नाहीतर मी असं काही लिहू शकतो. सो ॲग्रिकल्चर सेन्ससनुसार 85% फार्मर्स इन इंडिया आर स्मॉल अँड मार्जिनल. इथपर्यंत आलं लक्षात. आणि समजा असं विचारलं ॲव्हरेज लँड होल्डिंग किती आहे इंडियाची, म्हणजे एका फार्मरकडे ॲव्हरेज किती लँड येते, तर इट इज 1.08 हेक्टर. ॲव्हरेज लँड होल्डिंग, सरासरी धारण क्षेत्र. अगेन दिस डाटा इज फ्रॉम ॲग्रिकल्चर सेन्सस. हा डाटा पण कशातला आहे, ॲग्रिकल्चर सेन्ससमधला आहे. 1.08 हेक्टर आपली हे आहे ॲव्हरेज लँड होल्डिंग आहे. याचा अर्थ खूप कमी लँड पर फार्मर आहे. याचा फटका काय होतो की तुम्ही इकॉनॉमी ऑफ स्केल करू शकत नाही, म्हणजे मॉडर्न इक्विपमेंट वापरू शकत नाही, खूप जास्त प्रोडक्शन करू शकत नाही. आता तुम्हाला असं विचारलं की ही जी ॲव्हरेज लँड होल्डिंग आहे ती इंडिया आणि चायनाचं कम्पेअर करा, कुणामध्ये जास्त असेल, कारण चायनाची प्रोडक्टिव्हिटी खूप आहे, चायना आपल्यापेक्षा खूप जास्त प्रोडक्शन करतं. तर मग हे ऑब्विसली आपल्याला असं वाटेल की चायनामध्ये जास्त असणार आहे, बट दॅट इज कॉन्ट्रडिक्टिव्ह. म्हणजे चायनामध्ये ही ॲव्हरेज लँड होल्डिंग फक्त 0.9 हेक्टर आहे, इंडियापेक्षा कमी आहे. आणि UPSCने याच्यावरती प्रश्न विचारला होता असं कम्पॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने या 2023च्या प्रिलिममध्ये. त्याने एक विचारलं होतं की लँड एरिया अंडर कल्टिवेशन कुणामध्ये जास्त आहे, इंडियामध्ये जास्त आहे. इरिगेशन अंडर कल्टिवेशन कुणामध्ये जास्त आहे, इंडियामध्ये जास्त आहे. पण तरीसुद्धा प्रोडक्टिव्हिटी कुणाची जास्त आहे, चायनाची जास्त आहे. कारण का, परत एकदा ते फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या कॅपिटल आउटपुट रेशोचा मुद्दा येतो. पण आत्ता सध्यासाठी तुम्ही काय लक्षात ठेवा, हे कंपॅरिझन लक्षात ठेवा. असं कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने पण आपल्याला लिहायचं आहे. 1.08 हेक्टर इज ॲव्हरेज लँड होल्डिंग इन इंडिया, 0.9 हेक्टर इज ॲव्हरेज लँड होल्डिंग इन चायना. तर मला काय करावं लागणार आहे, ह्या लँड माझ्याकडे रिसोर्स म्हणून कमी आहे, तर त्याची प्रोडक्टिव्हिटी इन्हान्स करणारे वे करावे लागतील. जसं की गव्हर्नमेंट आता काय करते, सॉईलची प्रोडक्टिव्हिटी इन्हान्स करण्यासाठी सॉईल हेल्थ कार्ड ही स्कीम आहे, किंवा आता परंपरागत कृषी विकास योजना गव्हर्नमेंटने लॉन्च केली आहे. कारण आपल्या केमिकल फर्टिलायझरनी काय होते, लँडची प्रोडक्टिव्हिटी ओव्हर द पिरियड लॉंग टर्मसाठी आता कमी होत चाललेली आहे. ते होऊ नये म्हणून गव्हर्नमेंट काय करते, वेगवेगळ्या पॉलिसी आणण्याचा प्रयत्न करते. तर 2 डाटा तुम्हाला ह्या NCERTच्या फर्स्ट चॅप्टरमधून मी एक्स्ट्रॅक्ट करायला सांगितलेले आहेत. एक म्हणजे हे जे डिस्ट्रीब्युशन दिले स्मॉल अँड मार्जिनल, पाय चार्ट दिलेला आहे बघा, तो पाय चार्ट करायचा आहे. आणि सेकंड टेबल 1.1 लँड एरिया इज प्रॅक्टिकली फिक्स कसं आहे, तो टेबल पण तुम्हाला नोट्समध्ये
हे करायचं, काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आता एक पिक्चर ऑब्झर्व करा हे NCERTतलं 1.7. 1.7चं जे पिक्चर दिलेलं आहे ते ऑब्झर्व करा. याच्यामध्ये एक मेल फार्मर एका दुसऱ्या वुमेन फार्मरशी त्यांच्या एक प्रकारे दुःखभरी दास्ता सांगतात एकमेकांना, की माझं दुःख असं आहे किंवा हे प्रॉब्लेम फेस होत आहेत फार्मिंगमध्ये, असं एकमेकांशी ते डिस्कस करतायत. या पिक्चरमधून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची किंवा स्ट्रेस करायची पहिल्याच सुरुवातीच्याच लेक्चरमध्ये, दॅट इज नेव्हर मिस जेंडर डायमेन्शन. जेव्हा आपल्याला असं वाटतं की फार्मर, त्यावेळेला आपल्याकडे एक मेल इमेज तयार होते, आपल्यासमोर एक मेल इमेज येते, पण त्यांनी स्पेसिफिकली NCERTने दाखवले की फिमेल फार्मर्स. तर तुमच्या आन्सरमध्ये जेंडर डायमेन्शनला कधीच मिस करायचं नाही. महिलांचे प्रश्न, महिलांचा अँगल त्या उत्तरामध्ये आला पाहिजे. त्या जेंडर डायमेन्शननी मी कसा विचार करू शकतो. आता काही प्रश्न आपण पुढे बघूया, त्याची उत्तर आपण जसं जसं बघत जाऊ तसं तसं ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईल. आपली एक पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची, नॅशनल फार्मर्स पॉलिसी 2007. आपल्याला मेन्सची उत्तरं लिहिताना ही पॉलिसी वापरता येईल किंवा आपण वापरू शकतो. नॅशनल फार्मर्स पॉलिसी 2007. नॅशनल फार्मर्स पॉलिसी 2007. आता मी तुम्हाला असं विचारलं किंवा असं प्रिलिममध्ये प्रश्न आला, नॅशनल फार्मर्स पॉलिसी 2007 एक्सप्लिसिटली मेन्शन्स वुमेन और फिमेल फार्मर. परत एकदा रिपीट करतो मी वाक्य. नॅशनल फार्मर्स पॉलिसी 2007 एक्सप्लिसिटली मेन्शन वुमेन फार्मर. राष्ट्रीय शेतकरी धोरण 2007 मध्ये महिला शेतकऱ्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. काय उत्तर असेल त्याचं, करेक्ट और इनकरेक्ट? विचार करायचा, लॉजिक गेस करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला आपल्याला राईट आन्सर वगैरे काही लगेच मिळणार नाहीत, पण तर येस, नॅशनल फार्मर्स पॉलिसी 2007 एक्सप्लिसिटली मेन्शन वुमेन फार्मर. गव्हर्नमेंटच्या आता तुम्ही पॉलिसी बघितल्यात तर त्या सुद्धा जेंडर सेन्सिटिव्ह होत चाललेल्या आहेत. म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे 2013चा, जो आपण 4th चॅप्टरमध्ये बघणार आहे NCERTच्या. तर त्याच्यामध्ये हेड ऑफ हाऊसहोल्ड, कुटुंब प्रमुख म्हणून महिला गव्हर्नमेंटनी त्या ॲक्टमध्ये केलेल्या आहेत. म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 नुसार घराचा प्रमुख, कुटुंब प्रमुख कोण असणार आहे? 18 वर्षापेक्षा जास्त असणारी महिला. हा ॲक्ट आपल्याला सेपरेटली बघायचा आहे. किंवा गव्हर्नमेंटने एक शांताकुमार कमिटी इस्टॅब्लिश केली होती, PDS रिलेटेड, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम रिलेटेड वगैरे बऱ्याच त्यांनी रिकमेंडेशन केलेली. ही कमिटी पण आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे. त्या कमिटीने असं रिकमेंडेशन केलं होतं की शासनाने डायरेक्ट गहू तांदूळ वाटण्यापेक्षा काय केलं पाहिजे, थेट पैसे ट्रान्सफर केले पाहिजेत, ज्याला आपण DBT म्हणतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तो DBT केला पाहिजे असं त्या शांताकुमार कमिटीने सांगितलेलं आहे. पण ते असं म्हणतात की ती DBT करताना ती महिलांच्या खात्यामध्ये करा, जेणेकरून त्याचा वापर योग्य प्रकारे करतील. थोडक्यात हे सगळं काय दाखवतं, यू आर गोइंग टू बिकम जेंडर रिस्पॉन्सिबल, यू शुड हॅव दॅट जेंडर सेन्सिटिव्ह अप्रोच इन यू. तर महिलांविषयीचा संवेदनशील दृष्टिकोन तो आन्सरमधून दिसला पाहिजे. ह्या चॅप्टरच्या शेवटी त्यांनी काही नॉन फार्म ॲक्टिव्हिटीज डिस्कस केलेल्या आहेत. आता फार्मरचं आपल्याला इन्कम डबल करायचं आहे. गव्हर्नमेंटची पॉलिसी काय, डबलिंग फार्मर्स इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं. तर ते फक्त ॲग्रिकल्चरमधून येणार नाही. त्याच्यासाठी काय लागणार, वेगवेगळ्या दुसऱ्या नॉन फार्म ॲक्टिव्हिटीज लागतील. या नॉन फार्म ॲक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या असतील, डेअरी आहे, लाईव्ह स्टॉक रेअरिंग आहे, किंवा आणखी म्हणजे सातारा जिल्ह्यामधील एक गाव मांगर म्हणून गाव आहे, ते हनीबी कल्टिवेशन करत आहे, मधमाशांचं गाव म्हणून ते ओळखलं जातं. मिझोराममधली गावं स्ट्रॉबेरी कल्टिवेशन करत आहेत, स्ट्रॉबेरी विलेजेस म्हणून त्यांना म्हटलं जातं. तर ह्या काय झालं, नॉन फार्म ॲक्टिव्हिटीज. ह्या नॉन फार्म ॲक्टिव्हिटीज का गरजेच्या आहेत, त्या का केल्या पाहिजेत, हे समजून घेण्यासाठी आपण पुढच्या टॉपिकमध्ये पीपल ॲज रिसोर्समध्ये अनएम्प्लॉयमेंट टॉपिकला जेव्हा सीझनल आणि डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट बघू त्यावेळेला हे थोडं डिटेलमध्ये डिस्कस करू. आता तुम्हाला काय करायचं की हे पहिला चॅप्टर डिटेलमध्ये वाचायचं आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर लगेच विचारायचं आहे. आपल्याला आपण जे काही आज डिस्कस केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट वाटला तरी विचारायचं आहे. आणि दुसरा चॅप्टर वाचायचा आहे जो आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचा आहे, अनएम्प्लॉयमेंट रिलेटेड आहे, पीपल ॲज अ रिसोर्स रिलेटेड आहे. थँक्यू.